एका दाट जंगलात शिवा नावाचा एक कोल्हा राहत होता. तो फार बलवान नव्हता, ना सिंहासारखा ताकदवान, ना हत्ती इतका मोठा. पण त्याच्याकडे एक मोठी ताकद होती, विचार करण्याची कला. एकदा जंगलात भयानक दुष्काळ पडला. पाणी आटलं, फळं सुकली आणि सगळे प्राणी उपाशी राहू लागले. सिंह, वाघ सगळे शिकार मिळत नसल्याने चिडचिडे झाले. सगळ्यांची अवस्था वाईट होती. एक दिवस कोल्हा शिवा नदीकाठी गेला. नदी पूर्णपणे आटलेली होती, पण त्याला वाळूत ओलसरपणा जाणवला. तो मनात म्हणाला, इथे वर पाणी नसेल, पण खाली पाणी नक्कीच असेल. तो तिथेच थांबला. सिंह, लांडगा कोल्ह्याला पाहून हसले. अरे मूर्खा, इथे काहीच नाही, तू वेळ वाया घालवतोयस, सिंह म्हणाला. पण शिवा शांत होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. वाळू थोडी थोडी काढायला त्याने सुरुवात केली. काही वेळाने पाणी झिरपायला लागलं. ते पाहून सगळे प्राणी धावत आले. पाणी मिळालं, पाणी मिळालं, सगळ्यांचा जीव वाचला. सिंह लाजून म्हणाला, आज ताकदीपेक्षा तुझा विचार मोठा ठरला. त्यावर शिवा हसून म्हणाला, ताकद मर्यादित असते, पण योग्य विचार अमर्याद असतो. त्या दिवसापासून जंगलात एकच वाक्य प्रसिद्ध झालं, सिंहासारखं बलवान व्हा, पण कोल्ह्यासारखा विचार करायला शिका. तर मुलांनो, या गोष्टीचा बोध असा आहे की आयुष्यात प्रत्येक वेळी शक्ती उपयोगी पडत नाही. आयुष्यात प्रत्येक वेळी शक्ती उपयोगी पडत नाही. शहाणपण, संयम आणि योग्य विचार यामुळेच खरी यशाची दारं उघडतात. तर मुलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.